नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत मीन राशीचं फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. कसे असतील ग्रहयोग, कसे असतील ग्रहांची राशांतरं आणि ते तुमच्या राशीवर कशा प्रकारे परिणाम करणार आहेत, कोणते निर्णय तुम्हाला घ्यायचे आहेत, कोणते निर्णय तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं स्वास्थ्य आहे मानसिक किंवा शारीरिक हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसं की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. गेल्या 4 महिन्यापासून तो वक्री होता, आता मार्गस्थ झालेला आहे. तुमच्याच राशीमध्ये शुक्र, राहू आणि नेपच्यून हे सुद्धा भ्रमण करत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशीच्या व्यय स्थानामध्ये शनी आहे, रवी आणि बुध 12 आणि 13 तारखेनंतर येणार आहेत. एकंदरीतच सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील, दगदग थोडीशी जास्त झाल्यासारखी वाटेल. पण काळजी करू नका. गेल्या 3-4 महिन्यामध्ये जसे तुम्हाला परिणाम मिळालेले होते की तुम्ही काम तर करत होता, परंतु त्याचे अपेक्षित रिझल्ट्स तुम्हाला परिणाम मिळत नव्हते. या महिन्यामध्ये गोष्टी बऱ्याच प्रमाणात सकारात्मक असेल, म्हणजे तुम्ही काम करतात आणि त्याचे रिझल्टसुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे मिळत आहे. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स खूप चांगला राहील. मात्र इथे एकच गोष्ट महत्त्वपूर्ण राहील की बऱ्याच प्रमाणात थोडंसं शारीरिक मेहनत किंवा फिरणं वगैरे जास्त झाल्यामुळे आरोग्याच्या संदर्भात त्याचा विपरीत परिणाम होऊ शकेल. तर या संदर्भात काळजी घेणं अतिशय आवश्यक राहील. याचप्रमाणे या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका की जेणेकरून तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल. लोन घेणं, लोन देणं, कोणाला जामीन राहणं, अशा गोष्टींपासून थोडंसं लांब राहणं गरजेचं राहील. भविष्यात जाऊन या गोष्टी तुमच्यासाठी कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. लक्षात घ्या, तुमच्या राशीला आता 7.5 जवळजवळ सुरू होण्याच्या मार्गावर आहे. तर सुरुवातीच्या या कालावधीमध्येच कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय अजिबात घेऊ नका. मात्र कामं तुमची या महिन्यामध्ये पूर्ण होताना दिसते. आर्थिक स्तराबद्दल सांगायचं झालं तर तुमच्या राशीचा जो धनेश सगळ्यात महत्त्वपूर्ण ग्रह आहे मंगळ, जो की तुमचा धनेश आहे आणि तुमचा भाग्यश आहे, जो की तुमच्या चतुर्थ स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. वक्री आहे, 25 तारखांनंतर मार्गी होणार आहे. याचप्रमाणे राशीचा जो अष्टमेश आहे शुक्र, जो की तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करतो आहे. आणि जो लाभेश आहे शनी, जो की तुमच्या व्यय स्थानामध्ये भ्रमण करतो आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये फायनान्शियल क्रंचेस येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. आर्थिक स्तरावरती थोडंसं हात तर तुम्हाला आखडता घ्यावा लागेल. लक्षात घ्या, तुमची जी राशी आहे खर्च करण्यामध्ये थोडीशी जास्त आहे. मनावरती थोडासा कंट्रोल कधी कधी कमी होतो. तर थोडंसं डिसिप्लिन राहणं आर्थिक संदर्भात, पैशाच्या संदर्भात गरजेचं राहील. कारण खर्च केल्यामुळे पैशाच्या संदर्भाचे त्रास या महिन्यात जास्त होऊ शकेल. याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक आणि महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरगुती सौख्याबद्दल सांगायचं झालं तर साधारणतः घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याबरोबरचं इंटरॅक्शनसुद्धा म्हणावं तेवढं चांगलं राहणार नाही. घरातले जे पुरुष वर्ग असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातल्या कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. खास करून या महिन्याच्या 15 तारखेनंतर गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. 15-16 तारखेनंतर घरातल्या ज्या व्यक्ती असतील त्यांच्याकडे बाहेर फैला जाणं, अशा प्रकारसुद्धा काही अनुभव येऊ शकतील. मात्र त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. लव्ह लाईफ जी आहे तुमची व्यवस्थित राहील, त्याबद्दल काळजी करू नका. ज्या गर्भवती महिला त्यांनी मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आणि जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यासाठी हा महिना जो आहे तो चांगला जाईल. मात्र तुम्ही स्वतःचे प्रयत्न देणं फार गरजेचं राहील. याचप्रमाणे वैवाहिक जीवनाबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो सप्तमेश आहे बुध, जो की तुमच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करतोय, 12 तारखेनंतर व्ययात भ्रमण करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चतुर्थातला जो वक्री मंगळ आहे तो चतुर्थ दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहतो आहे. इथे 2-3 गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. खास म्हणून तुमचे जे वैवाहिक जोडीदार आहेत त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. तू मम्मी यामुळे थोडीशी जास्त होईल, पण काळजी करू नका. तृतीयाचा जो गुरु आहे हा पंचम दृष्टीने सप्तम स्थानाला पाहतो आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टी टोकाच्या होणार नाही. खास करून ज्या विवाहोत्सुक तरुणी आहेत मीन राशीच्या, त्यांच्या बाबतीमध्ये या महिन्यामध्ये विवाह जुळून येणं, विवाहाच्या संदर्भात सकारात्मक गोष्टी घडणं, अपेक्षेप्रमाणे विवाह होणं, अशा प्रकारचे काही चांगले अनुभव तुम्हाला ह्या महिन्यात निश्चित मिळतील. तर त्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात विचार करायचा झाला तर राशीचा जो दशमेश आहे किंवा कर्मेश जो आहे गुरु, जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतोय. गेल्या 3-4 महिन्यात तुम्ही बघितलेलं असेल की जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भात फिरणं वगैरे तुमचं जास्त होत आहे. तुम्ही कामंसुद्धा करताय, पण त्याचे रिझल्ट्स काही मिळत नाहीत. या महिन्यामध्ये गोष्टी थोड्याशा वेगळ्या होतील. तुम्हाला नवीन ऑपॉर्च्युनिटी वगैरे समोर येऊ शकतील. जे काही तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस यासारखे सुद्धा तुम्ही अनुभव घेऊ शकता किंवा त्या संदर्भातले निर्णयसुद्धा घेऊ शकता की फ्रूटफुल होतील, तुमच्यासाठी चांगले दिसून येतील. तर एकंदरीत या संदर्भात तुम्हाला गोष्टी तुमच्या अपेक्षेप्रमाणे झालेल्या दिसतील. त्याच्यामुळे तसा काही स्ट्रेस जाणवणार नाही. एकंदरीतच या संपूर्ण महिन्यामध्ये 2 ज्या गोष्टी आहेत त्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. एक म्हणजे फायनान्शियल क्रंचेस, आर्थिक संदर्भ.
म्हणजे तुमचे खर्च असेल त्याकडे लक्ष द्या. इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यासमोर आरोग्याकडे लक्ष द्या. धावपळ थोडीशी या महिन्यामध्ये जास्त होईल, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. या महिन्याच्या 1 तारखेला तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणारा शुक्र, राहू आणि नेपच्यून या तिघांची युती होणार आहे. तर 1 तारखेच्या आसपास थोडंसं अशा प्रकारच्या काही परिस्थिती निर्माण होऊ शकेल फेब्रुवारीच्या 1 तारखेला, की गोष्टी थोड्याशा तुमच्या आवाक्याबाहेर जातात का, तुम्ही मिसगाईड होताय का, किंवा गोष्टी तुम्ही चुकीचे निर्णय घेताय का, अशा प्रकारचं काही वातावरण तयार होईल. काळजी करू नका. 2-3 दिवस थांबा आणि त्यानंतर निर्णय घ्या. कारण स्ट्रेस किंवा टेन्शनमध्ये घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता जास्त असते. कारण तुमची जी रास आहे ही मुळातच थोडीशी, ज्याला आपण इमोशनल म्हणतो, ही थोडीशी जास्त आहे. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय तुमचे चुकू शकतील. या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे दिनांक 3 तारखेला गुरु आणि बुधाचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. गुरु जो की तुमच्या तृतीय स्थानामध्ये भ्रमण करतो, जो बुध तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करेल, दोघांचा जो त्रिकोण योग आहे हा तुमच्यासाठी शुभफलदायी ठरेल. खास करून लाभाच्या संदर्भात काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. याचप्रमाणे फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येईल. त्या संदर्भात काळजी करू नका. याचप्रमाणे मंगळ आणि शनीचा त्रिकोण योग सुद्धा होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, वक्री आहे, आणि व्ययस्थानातला जो शनी आहे हा शनी त्रिकोण योग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा एक संभव होतो. याचप्रमाणे याच पर्टिक्युलर या कालावधीमध्ये तुम्हाला वास्तूच्या संदर्भातले काही चांगले अनुभव सुद्धा मिळतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे दिनांक 23 तारखेला मंगळ आणि बुधाचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. मंगळ जो की तुमच्या चतुर्थात भ्रमण करतोय, जो बुध व्ययात भ्रमण करतोय, दोघांचा त्रिकोण योग तुमच्यासाठी शुभफलदायी राहील. खास करून घराच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. आणि जे संपूर्ण महिन्यामध्ये घरामधलं जे वातावरण थोडंसं गडूळ झालेलं होतं, ते या महिन्याच्या शेवटी व्यवस्थित होताना दिसून येईल. त्या संदर्भात तुम्हाला चांगले अनुभव सुद्धा मिळतील. याचप्रमाणे या महिन्यातली जी पौर्णिमा आहे ती 12 तारखेला आहे, आणि जी अमावास्या आहे ती 27 तारखेला आहे. अमावास्या आणि पौर्णिमेच्या दरम्यान कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. कारण त्यावेळेस आपले थोडेसे भावनाशील होतो, आणि भावनातीत होऊन घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. या महिन्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या व्ययस्थानामध्ये कुंभ राशीमध्ये अमावास्या होत आहे. काळजी घ्या. यामध्ये तुमचे निर्णय चुकण्याची शक्यता जास्त राहील. भावनातीत होऊ नका अजिबात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा तुम्हाला खास करून लक्ष देणं गरजेचं राहील. गोष्टी थोड्याशा कॉम्प्लिकेटेड होऊ शकतील. या संदर्भात काळजी घ्या. ही गोष्ट फार महत्त्वाची राहील. तर मित्रांनो, हे होतं मीन राशीचं फेब्रुवारी 2025 करताना संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.